नमस्कार, तुम्ही बघताय जननी समाचार यूट्यूब चॅनल। तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। बघा आजच्या घडामोडी। मी तुमचा बाबुराव करी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आम्ही या पक्षाच्या वतीनं 3 जागांची मागणी करतोय। मुरबाडचा विषय आहे, शहापूर आहे आणि भिवंडी पश्चिम आहे। जसं भिवंडी पश्चिमवर किंवा भिवंडी लोकसभेवर काँग्रेसचा दावा होता याच्या अगोदर आपण पाहिलं असेल 10 वर्ष त्यांच्या उमेदवारांना नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मला उमेदवारी दिली गेली आणि महाविकास आघाडीच्या खात्यात ही 1 जागा ही प्लस झाली। खरं म्हटलं तर आपण जो काँग्रेसचा दावा आहे की मुस्लिम समाज हा आमच्यासोबत आहे। मी लोकसभेच्या अगोदर देखील बोललो होतो, आजही सांगतो, मुस्लिम समाज हा काँग्रेससोबत नाही, मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीसोबत आहे। जर तो काँग्रेससोबत असता तर 2004, 2009, 2014, 2019 तुम्ही सगळ्या विधानसभेचे निकाल पहा। कधीही विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मुस्लिम समाजानं किंवा भिवंडीतील पश्चिमेतील मतदारानं कधीही स्वीकारलं नाही। या उलट इथं समाजवादी पार्टीचे जेव्हा रशीद ताईर समाजवादी पार्टीकडून उभे होते तेव्हा ते निवडून आले होते। पूर्वेला आपण पाहिलं असेल अबू आसिम आझमी निवडून आले, आज रईस शेख निवडून आले, परंतु कधीही एवढ्या वर्षात काँग्रेसला मुस्लिम समाजानं स्वीकारलं नाही। आणि ही सत्यता आहे, मुस्लिम समाज हा आघाडीच्या बाजूने आणि आता महाविकास आघाडीच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे, परंतु विधानसभेसाठी त्यांनी कधीही स्वीकारलं नाही। आणि म्हणून यावेळेस या विधानसभेवर आमचा दावा आहे। आणि ज्या विलास पाटीलनं प्रवेश घेतला आपण पाहिलं असेल, काँग्रेस पक्ष संपवण्यात विलास पाटलांचा सिंहाचा वाटा आहे। ज्यावेळेस भिवंडीत 90 नगरसेवकांमधून 47 नगरसेवक हे काँग्रेसचे होते, त्यावेळेस 12 नगरसेवक शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेस विलास पाटलांनीच काँग्रेसचे 18 नगरसेवक फोडले आणि भाजपाला सोबत घेऊन ते महापौर बनले। विलास पाटलांचा तुम्ही इतिहास बघितला, 2009ला देखील जेव्हा लोकसभा निवडणूक झाली, ज्यावेळेस असं वाटत होतं की काँग्रेसचं पारडं जड आहे, त्यावेळेस विलास पाटलांनी समाजवादी पक्षातून स्वतःच्या वडिलांना अपक्ष म्हणून उभं केलं आणि स्वतःच्या वडिलांना समाजवादी पक्षातून उभं केलं। 2014 भाजपाला जाहीररित्या पाठिंबा दिला, 2019 भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, विधानसभेला देखील भाजपाचं काम केलं आणि आत्ता ते काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत। काँग्रेसवाल्यांना काय साध्य करायचं मला कल्पना नाही, परंतु ज्या 18 नगरसेवकांना तुम्ही डिस्क्वालिफाय करण्यासाठी सगळे प्रयत्न केले आणि त्यांना केलं देखील, पण हे सगळं ज्यांनी घडवलं त्यांना आज तुम्ही पक्षात घेता हे लक्षात ठेवा। या अगोदर संतोष शेट्टीने देखील पक्षात घेतलं होतं, डे 1 घेऊन उमेदवारी दिली, लगेच उमेदवारी दिली, ठीक आहे, ते पडले, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते भाजपात दाखल झाले। विलास पाटलांचं देखील काही नवीन नाही आणि म्हणून जरी तसं असलं तरीसुद्धा अनेकांनी मला सांगितलं का विलास पाटील इच्छुक आहेत। खरं म्हटलं तर माझा पूर्ण विश्वास आहे, ज्या 4 निवडणुकीचा निकाल बघितला 20 वर्षाचा, तर ही सीट 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला आम्ही घेणार आणि त्या जागेवर आमचा 100% अधिकार आहे। आजच्या बातम्या समाप्त होत आहे। उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन। आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा। व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलचे कॉमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्राबरोबर शेअर करा। आमचे चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।